जय शिवराय भावांनो, सकाळ सकाळी उठल्यानं बघतो त्या गेटवर आपली टीम निघालेली मॅचसाठी. तर त्यांना केलं बाय बाय. योगीने पिंक कलरचा नॅपकिन आणायला सांगितलं होता. नॅपकिन बघून योग्य खूप खुश झाला. बहिणीने बनवलं गरम गरम आमटी भात, घेतला ताव मारला. गरम गरम आमटी भात कधी पोटात जातोय असं योग्याला झालेला. मग काय घेतलं लोणचं वरून पापड, रोप मध्ये वाफ निघते. जेवण झाल्याच्या नंतर ना भाऊनं नेलं पिंजऱ्याचा पाय मोडलेला, तो बिल्डिंग मारायला. भाऊला काही चेन पडणार आहे का? तिथे होते कुत्री, तरी काही भाऊ ऐकत नाही. भाऊ म्हणला चल पुढे. कुत्री कुत्री उकायला लागल्यावर मला लागलं वाटतं मारला. मला एकदा कुत्रा चावलेला, तेव्हापासून आपण कुत्रा जाम घाबर. भाऊ काय ऐकत नाही. भाऊ गेला आतमध्ये, भाऊला काय होतं बिअर. तिथून आलो तो विघ्नेश निघाला होता आपल्या नकरेवालीला घेऊन काहीतरी आणायला. वडापाव आणायला निघालेला बहुतेक. आमचं चाललेला टंगाव मंगळ टाइमपास. तेवढ्यात एक माणूस कोयता घेऊन उभा होता. दिलीपली मामाला चाकू मामाचा कोयता मामा लगेच खाऊन टाकला. भाऊचं भाषण ऐकता ऐकता मामा पिसा. मामा बोलले नको, यो गरीब माणूस आहे. नंतर गेलो आम्ही पाण्या टाकी वर. तिकडून बघतोय, हे बघा दृश्य कसं आहे. चिंगी पिंगी आमच्या मागच होती लागलेली. माग आम्हाला वरती यायचं. चिंगी पाण्याच्या टाकीवरून तिची सायकल बघण्याची वेगळीच मजा होती. नंतर मॅडमने मस्त कॉफी बनवून दिली. मॅडमने चिंगीला रंगवली होती. बार्बेक्यू बनवलं होतं, पण त्याचं काम काय चालू केलं नव्हतं. म्हटलं चल आज तर चालूच करायलाच पाहिजे. बार्बेक्यू बनवायचं टाकून भाऊ शेकायला लागलेला. फायनली योगेचा हात लागला आणि चायनीज वाटतं. राऊंड राऊंड कसली तर कमी वाटत होती. कमी होती भाऊची, भाऊ नव्हता. कारण बनवलं होता भाऊनी मशीन, पण भाऊचाच पत्ते नव्हता. भाऊला टाकून आम्ही आमचं हे काम आटपलेला. भाऊ 100% पिसवला. भाऊ काय रे घरी चल, निघाला भाऊ घरी. ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांग.